कोणाला फोन लावला तू? हा कोण आहे? पापा आहे? मम्माला भी फोन लाव, मम्माला भी लाव फोन लाव, मम्माला फोन लाव. हा मला लावला. बाय. शोनी कोण आला बघ. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. मला माहिती नाही मी किती दिवसानंतर व्हिडिओ शूट करतोय, बट आज स्पेशल ओकेजन आहे. म्हटलं हा जरा टाईम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, सो आम्ही रेकॉर्ड करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्या शूट करून ठेवायला पाहिजे. आज फक्त पूर्ण घरात मी, शोनी आणि आमच्या ताई, आम्ही तिघच जण आहेत. बिकॉज दादा बहिणी दोघंही आज ऑफिसला गेलेत आणि त्यांना जावं लागलं बिकॉज त्यांचे थोडे प्रायोरिटीचे मीटिंग्स होते आणि कामं पण होते. म्हणून पहिल्यांदा असं झालं की ते दोघं गेलेत आणि आम्ही आज दोघं एकटे. जय जू नो पापाला कॉल कर. हॅलो पापा. हा ठेव. हा हा छोल आता छोल. वो पापी. काय बनवलंय बेटा तू? बेबी. ती बेबी, बेबीची फक्त मुंडकी राहू दिली तू, बाकीचं कुठं आहे बेबीचं? स्नो बेबी चाव. बुडू बुडू रे बेबी, तू भी कर बुडू 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 तो चांदोबा. हा इथं बाची. हा ओ बापे. आज आपण पूर्ण स्नोईचा रुटीन दाखवणार आहे. स्नोईला सांगितलं चला नाव नाव करू, तिची रिॲक्शन बघा. स्नो चला नाव नाव करू, चला नाव 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 नाव. नो ऍक्टिंग. चला चला छप 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 छप. चला चला छप 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 छप. नाही ना काय नाही ना. नो 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 काय असतं. ऑल राईट, आमच्या स्नोईने कार्यक्रम केला, त्याचा आधी आम्हाला सगळ्या गोष्टी संपवायला लागतील. आणि आय नो हा जो टाइम आहे येणार होता बिकॉज मला आधीच माहिती होतं दादा वहिनींना ऑफिसला पण जायचं आणि याची प्रिपरेशन मी खूप आधीच केली होती. यासाठी तुम्ही बघितलं असेल की माझ्यासाठी मामाअर्थचे खूप सारे प्रोडक्ट मागवले होते, पण स्नोईचा माझा स्पेशल दिवस म्हणून मी स्नोईसाठी स्पेशल प्रोडक्ट मागून घेतले मामाअर्थकडनं. मिल्क सॉफ्ट शॅम्पू आणि दुसरा आहे मामाअर्थचं रिच मॉइश्चरायझिंग अल्ट्रा लाईट सनस्क्रीन. हे स्नोईसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बिकॉज तुम्हाला माहिती असेल स्नोईचं रुटीन एकदम बेसिक आहे. आंघोळ वगैरे झाल्यानंतर म्हणजे त्याचा आधी ते खाते, खाल्ल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर तिला खाली जावं लागतं खेळायला. ताई तिला खाली घेऊन जातात, तर आम्हाला ना काळजी घ्यावी लागते स्नोईच्या सेन्सिटिव्ह स्किनची बिकॉज बाहेर ऊन खूप असतात. चला पटकन आपण स्नोईला हे प्रोडक्ट यूज करू. मामाअर्थचे प्रोडक्ट हे एकदम टॉक्सिन फ्री आहेत, कुठल्याही प्रकारचा केमिकल नाही, सो आम्ही बिंदास पण यूज करू शकतो. आम्ही पण करतो. आता स्नोईसाठी पण मागून घेतला आम्ही. ठीक आहे चलो. स्नोई स्नोई रेडी रेडी शेट गो. आमच्या स्नो इतका ऍक्टर आहे ना, तुला बरोबर ओळखते मी. चल बाहेर चल. मार्गो लावलाय. चल झाली छप छप झाली. बघा आधी छप छप करायला तिला रडायला येत होता आणि आता बाहेर यायला नाटकं करते ती. ना ना ना. स्नोई आता रेडी झाली. स्नोई आता खाली जाईल खेळायला. ताईंने बघा सनस्क्रीन दिसतं अल्ट्रा लाईट सनस्क्रीन, ते घेऊन घेतलंय आणि ते आता स्नोईला अप्लाय करतोय बिकॉज स्नोईला ते अप्लाय केल्यानंतर खाली गेलो ना तर तिला बिंदासपणे आम्ही खाली घेऊन जातो बिकॉज जे सनचे UVA आणि UV जे रेज असतात ना, जे पोरांच्या स्किनला डॅमेज करत असतात, सेन्सिटिव्ह स्किनला डॅमेज करत असतात ना, हे सनस्क्रीन अप्लाय केल्यानंतर आम्ही तिला बिंदासपणे खाली खेळायला पाठवू शकतो बिकॉज ते तिला प्रोटेक्ट करतील. ते तुम्ही बिंदासपणे चेहऱ्याला, हाताला, पूर्ण बॉडीला अप्लाय करू शकतात. अच्छा अच्छा झालं अप्लाय करून. झालं झालं शीप आहे ती. आता मस्त खेळायला जा. हे बघा चेहऱ्याला बी अप्लाय झाला, हातापायांना अप्लाय झाला. आता तुम्ही बिंदासपणे खाली जाऊ शकता. स्नोई आता खाली चालली खेळायला. का बेटा का काय यू आई जाजू, तुझी लँग्वेज समजत नाही मला. ऊ आय ऊ. ओ बापरे जूजू दिसला. ओ बापरे ताई चालली. ताईला बाय बाय करून दे. ताईला बाय बाय करून दे. ना जोजू खेळायचा आहे. बाय बाय नाही. स्नो ताईला पकडा पकडा. स्नो आपण ताईला पकडू. चल 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 पकड 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 पकडा. ताईला पकडा. ताईला पकडा. चल चल चल. हा ताईला पकडू. कुठे गेली कुठे गेली ताई? ताई पकड पकड पकड.
ऑलराईट, आता मी बिंदासपणे माझं कामं करू शकतो. आता स्नोई खाली खेळायला गेली, ती बिंदासपणे खेळली. वहिनींना आम्हा सगळ्यांना तेच टेन्शन असतं की लहान पोरांना या सेन्सिटिव्ह स्किनला कसं प्रोटेक्ट करायचं किंवा छोट्या छोट्या खूप साऱ्या गोष्टी असतात. सो तसंच मी पण तिची आज छोटीशी काळजी घेऊन घेतली. सो येस, मी या प्रोडक्टचे सगळ्या लिंक्स जे आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिल्या. तुम्ही तुमच्या बेबीसाठी प्रोडक्ट ऑर्डर करू शकतात. मामाचे सगळे प्रोडक्ट हे Amazon, पर्पल, फ्लिपकार्ट सगळ्या ऑनलाईन पोर्टलवर अवेलेबल आहे. आणि जवळपास तुमचं मेडिकल स्टोर असेल, किराणा स्टोर असेल, तिथं पण मामाचे सगळे प्रोडक्ट अवेलेबल आहेत. डू चेकआउट द्या. आणि येस, आपला कोड यूज करायला विसरू नका, दीपक 2024 to get 20% ऑफ. त्यांचं ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजे Mamaearth.in वर आणि त्यांच्या ॲपवर सुद्धा. मामाचे सगळे प्रोडक्ट हे केमिकल फ्री आहेत. आणि हे जे बेबीचे प्रोडक्ट मागवले होते डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहेत आणि टॉक्सिन फ्री आहेत. कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, जो तुम्ही बिंदासपणे यूज करू शकतात. आणि येस, सगळ्यात चांगली गोष्ट माझी आवडते म्हणजे जेव्हा तुम्ही कुठला प्रोडक्ट परचेस करतात तेव्हा ते तुमच्या नावाने एक ट्री प्लॅन करतील. त्या ट्रीचे सगळे डिटेल्स, लोकेशन जे काय असेल, तुमचा ऑर्डरची लिंक असेल ते पण तुम्ही चेक करू शकता त्यांच्या वेबसाईटवर. सो येस, आपला कोड यूज करायला विसरू नका, दीपक 2024 to get 20% ऑफ. सगळ्या लिंक ज्या आहेत, जे काही डिटेल्स आहेत, सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाते. सो डू चेकआउट. आपली आंघोळ वगैरे झाली. स्नोई अजून पण आली नाही. स्नोई अजून पण खाली खेळते मस्त सकाळपासून तर आतापर्यंत. सकाळ म्हणजे की दादा वहिनी जेव्हापासून ऑफिसला गेलेत ना तेव्हापासून आतापर्यंत दादाचे मला 3 ते 4 कॉल येऊन गेलेत. स्नोई काय करते, नीट राहते का नाही, तिला मम्मी पप्पा करते का नाही. तिने 2-4 मिनटं केलं, त्याच्यानंतर काहीच नाही. मी म्हटलं अरे टेन्शन घेऊ नका, बिंदास राहा, मी पण येतं. आणि सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे ताई पण आहे तिथं. सो टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि राहिली माझी गोष्ट, खूप दिवसापासून मी गायब आहे सोशल मीडियावरनं. खूप साऱ्या गोष्टी लॅग होतात आय नो, पण स्नोई माझ्या आयुष्यातला खूप असा जवळचा पार्ट झाला आहे. कारण की सगळ्यात जास्त मी टाईम स्पेंड करत असेल कोणासोबत, ते स्नोईसोबत करत असतो. स्नोईसोबत टाईम स्पेंड झाला की माझ्या रूममध्ये असतो, माझी कामं करत असतो. आणि बस मी माझा अख्खा जो टाईम आहे ना सध्या असा, तो माझ्या रूममध्येच असतो. आणि ना मी कोणाला मित्रांसोबत जास्त भेटायला जातो, ना कुठं जातो, काहीच नाही. सो सध्याची रुटीन आपण त्याच्याबद्दल गप्पा मारू पुढं. बापे, पप्पा करते स्नोई. काय झालं भाऊ, काय झालं? सायकल दुसऱ्याची आणायची वरती. अच्छा, आपल्याकडे 2-2 सायकल आहे बेटा, 2-2 आहेत आपल्याकडे. का रडते? काल पण तसंच केलं होतं तिने. तिला पाण्याची तहान लागली होती म्हणून रडत होती. आणि ताईने बिचारीने काय केलं, ती सायकलसाठी रडत होती ना एवढी, तर त्या दुसऱ्यांची सायकल वरपर्यंत घेऊन आले. हा चोनी, काय अजून यम यम यम. कसे आहे पाणी, कसे आहे? छान आहे. बाय गाईज, आता स्नोई जेव्हा उठेल आराम करून एकदम निवांत तेव्हा आपण भेटू. हा चोनी, अजून ही राहिली. आता स्नोई आपल्या सायकलवर जात नाही. इथून तिला जर सायकलवर घेऊन गेलो तर तेव्हा रडते खूप. आणि ही कोणाची सायकल आहे माहिती नाही, फिरता तिला दिसली असेल तर तिने ही सायकल काढायला लावली. आणि वरती येताना ती सायकल ठेवत होत्या ताई, पण तिला ठेवू नाही दिली म्हणून तिला वरती आणावं लागलं. आता ही सायकल आपण त्या सेम पार्किंगमध्ये ठेवून येऊ. अंकल मी जातो, हा मला बोला, हा बाय. काय भाऊ, काय भाऊ झाला. 1 2 हा चोनी दे. थँक यू. रेडी, हॅलो असं आहे ना. त्याच्यासोबत थोडा खेळतो, त्याच्यानंतर ते झोपून जाईल. थँक्यू. वा प्रभू तेरी लीला. सकाळी बघितलं तुम्ही जेव्हा स्नोई खाली खेळायला गेली तेव्हा ऊन होतं, बऱ्यापैकी वातावरण एकदम चांगलं होतं. आणि आता अचानक बघा, हा नॉर्मल पाऊस नाही, एकदम जोराचा पाऊस आहे. भाई साहब गजब. तिची आत्ता परफेक्ट मला एक स्ट्रॅटजी समजून गेलं. तिला जर बोलवायचं असेल, सोबत घेऊन जायचं असेल ना, ती सांगते मला भाऊ झाला आहे. आणि आपण विचारलं कुठं झालं आहे, काय झालं, मग ती तिकडे घेऊन जाते. मग तिकडं आपल्याला ट्रॅप करते की मला झोक्यावरच बसव, मला जोजूच खेळव ना ताई. तिचा एकदम सिम्पल ट्रिक आहे त्याच्याकडं, भाऊ म्हणायचं, मला भाऊ झालाय, मला लागून गेलं. आणि मग बस तिला 1 तास 1.5 तासपर्यंत त्या झुल्यात एंटरटेन करा, तिथं बसून राहा, तिला खेळवा. काय शोनी, काय झालं? नो बापरे, मम्मा आली.
एक्टिंग करते ना स्नो। हाँ जाओ अभी उधर लेके जाओ इसको झूला झुलाने जाओ। हाँ स्नो अंकलची ड्युटी संपली। ये ढंगला 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 कशा अंकलची ड्युटी। वाजून गेले 7:15 आणि मी आता घराबाहेर पडतो। सकाळपासून घरात होतो आणि आज जिमला जाणार नाही बिकॉज माझे आमचे जे सोसायटीमधले एक फ्रेंड आहेत, माझे खूप चांगले फ्रेंड आहेत, त्यांचा बेबीचा फर्स्ट बर्थडे, त्या बर्थडेला पण जायचं आहे आणि मॅच पण आहे आज। सो आपण घरीच थांबणार मॅच बघत, जर टाइम भेटला तर आपण घरीच वर्कआउट करू थोडाफार। त्याचा आधी मी आता चाललो चहा प्यायला। अंकुर भाऊ आहेत जे माझे मित्र आहेत, त्याला म्हटलं चला आपण जाऊयात चहा पिऊन येऊ आणि त्याच्यानंतर मग जे सेलिब्रेशन वगैरे असेल किंवा मॅच स्टार्ट होत असेल ते आपण एन्जॉय करू आणि आज जरा जिमला ब्रेक घेऊ। आधी आपण चहा पिऊन येऊ बिकॉज चहाची मला तलब लागली। आपण झालो रेडी। आय नो माझा अवतार थोडासा विचित्र आहे बट ठीक आहे, चालतोय। आपल्याला कुठे लग्नाला नाही जायचंय, बर्थडेलाच जायचंय। मी आता असं पाणी पित होतो माठातून, तेव्हा मी स्वतःला बघितलं ब्लॅक मध्ये, काय भारी दिसतोय मी।